नांदेडचे विद्यमान खासदार खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अलीकडच्याच काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार या नात्याने वसंतराव निवडून आलेले होते। सगळ्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। मध्ये त्यांची तब्येत एकदम खालवली होती, त्यांना हैदराबादला पण ऍडमिट करण्यात आलेलं होतं, परंतु आज सकाळीच दुःखद ती बातमी ऐकायला मिळाली आणि ते आपल्याला सोडून गेले। खरं तर वसंतरावांचं घराणंच राजकीय घराणं, त्यांचे वडील बळवंतराव हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। मला आठवतंय मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी MLC पद भूषवलेलं होतं, परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते आमदार झाले आणि यावेळेस खासदार देखील झाले। त्यांच्या या दुःखद निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। फार म्हणजे एक हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, अतिशय साधा मनमिळाव अशा प्रकारचा वसंतरावचा स्वभाव होता आणि जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी देखील कधी मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ते संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु अशा घटना घडत असतात आणि शेवटी त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं। मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।